सर्वसामान्य नागरिकांच्या आकांक्षांना योग्य प्रकारे हेरून त्यांना अच्छे दिनचं स्वप्न दाखवून मागील 12 वर्षांपासून सत्तेत असलेली भारतीय जनता पार्टी आता मात्र नागरिकांसाठी बुरी ठरतीये. कारण प्रत्येक पेट्रोल पंपाबाहेर लागलेल्या लांबच लांब वाहनांच्या रांगा. खरीप हंगाम आता तोंडावर आहे. शेतकरी खरीपाची तयारी करतायत. देश बदलला तशी शेती करण्याची पद्धत देखील बदलली. त्यामुळे शेती आता बैलांवर न होता ट्रॅक्टरद्वारे आधुनिक पद्धतीने होतीये. ट्रॅक्टर आणि इतर अवजारांसाठी आवश्यक असणारं डिझेल उपलब्ध नसल्याने जालन्यातील एका पेट्रोल पंपाबाहेर तब्बल 1 किलोमीटरपेक्षा जास्त लांब वाहनांची रांग लागल्याचं पाहायला मिळालं. याच ठिकाणाहून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने. पाहूयात. जालना जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पेट्रोल पंप ड्राय झाल्याने डिझेल आणि पेट्रोलची प्रचंड प्रमाणात टंचाई जाणवत असल्याचं पाहायला मिळतंय. मी सध्या आहे जालना मंठा हायवेवरील छत्रपती पेट्रोल पंपापाशी आणि या ठिकाणी वाहनांची जवळपास 1 किलोमीटरपर्यंत रांग लागल्याचं पाहायला मिळतंय. सध्या शेतकऱ्यांचं खरीपाचं सीझन सुरू आहे, त्यामुळे ट्रॅक्टरद्वारे मशागतीची वेगवेगळी कामे केली जात आहेत. परंतु शेतकऱ्यांना डिझेलसाठी एक दिवस मुक्कामी थांबावं लागतंय. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतंय. मी इथं रात्रीचे 12 वाजल्यापासून नंबरला थांबत आहे. मीच नाही, बरेचसे माझे बंधू पण थांबलेले आहेत. आमचा नंबर लागत नाही आणि जर नंबर लागला तर पंपवाले बोलतात की डिझेल संपले. तर असं चालत असेल तर आमचं एकच इच्छा आहे, सरकारनं म्हणणं आहे की कायमचं बंद करा, जेणेकरून लोकांना त्रास तरी नाही होणार. तुम्ही किती दिवसांपासून किती वेळापासून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सांगितलं. पहिले तर गेटवर होतो, नंतर त्यांनी इकडं आणलं, नंतर ते म्हणे चालू होणार नाही, चालू झालं. आणि रात्री नंबर आला तर पंपवाला बोलला की पेट्रोल डिझेल संपलं. डिझेल जे पहिले कॅनीमध्ये मिळत होतं ते पण बंद. ते बंद म्हणतात. ट्रॅक्टरमध्ये देत आहे तर ते 1000 रुपयाचं देत आहे आणि 1000 रुपयामध्ये एक ट्रॅक्टर बी होत नाही. आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला फक्त शेतकऱ्याला डिझेल द्यावं. शेतकरी मरण आत्महत्या करून राहिले. म्हणजे कसं, सकाळ बसून तर उपाशी आतापर्यंत आंघोळ सुद्धा नाही, त्यांना नेऱ्या सुद्धा नाही. 10 किलो ते 30 किलोमीटरपर्यंत आम्ही ट्रॅक्टर आणून राहिलो. ते कॅनल बंद केलेले तर ट्रॅक्टर आणून आम्ही आढळून नाही, पण त्यांचं डिझेल संपलं म्हणतात, असं टल्ला मारून आणि वापिस जातो आम्ही. इतका आमचा हाल करायला हवी सरकारनं. सरकार सत्तेमध्ये येताना तो आजचे दिन आजपासून गेलो होतो. आजचे दिन आहेच नाही, पुरे दिन कुठं आहे आजचे दिन? आजचे दिन आहेच नाही, आहे का? किती हाल आहे लोकांचे, उपाशी पडलेले, उपाशी तोंड सुद्धा पब्लिक मर जायचं. शेतकऱ्याचं काय हाल आहे, काय मिळाले काय? आमची शेती तसेच पडले ना, आता तसेच उभ्यात राहणार आहे आमची शेती. कसं करावं? कोणाला बैल आहे का? बैल पण राहिले नाही. बैल कुठं आहे? बैल सुद्धा नाही लोकांना. युद्ध चालू आहे म्हणतात, युद्ध पण बंद झालं वाटतं. त्याचं काही पत्ता नाही. कुठले काय आणले? एकतर आणले केव्हापासून सांगितलं? तरी 7 वाजल्यापासून. काय डिझेल मिळतंय का? डिझेल भेटतच. किती द्यायला लागले? डिझेल का 1000 रुपये. आणि तू बाकीचे पंप वगैरे चालू आहेत? बंद आहे. बंद आहे म्हणून एवढी गर्दी काल नव्हती, आज एवढी गर्दी कशामुळे झाली? कॅन्डी देत नाही म्हणून ट्रॅक्टर आणलं आम्ही. ते सुद्धा प्रयत्न करत होतो, आम्हाला फुल टाकीचं पाहिजे ना आम्हाला. तर त्याच्यासाठी एक दिवस भरते. एका दिवसामध्ये आम्हाला लागतात 40 लिटर तेल, तर रात्री लागतात 40 लिटर 80 लिटर आम्हाला तेल पाहिजे. मग आम्ही आणावं कसं? दररोजचे ट्रॅक्टर इथं आणावचे 15 ते 20 लिटर आमचे जाणं येण्यात चाललं. आम्ही करावं कसं शेती? तर अशा पद्धतीनं पेट्रोल पंपावरती परिस्थिती आहे. छत्रपती पेट्रोल पंपावर 1 किलोमीटरपेक्षाही जास्त वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्याचं बंद केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला ट्रॅक्टर सोबत त्याचा अवजार घेऊन देखील तो शेतकरी पेट्रोल पंपावर पाहिला मिळतो. अनेक ट्रॅक्टर भेटायला आहेत, नांगरणी आहे, नांगरणीची यंत्र आहेत. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारची यंत्र घेऊन शेतकरी पेट्रोल पंपावर गर्दी करत असल्याचं पाहायला मिळतंय. सरकारने यावर काहीतरी तोडगा काढावा आणि शेतकऱ्यांना सुलभरित्या डिझेल मिळावं, अशीच मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नारायण काळे, दर्पणकार न्यूज, जालना.